ऋषिकेश आणि अनिकेत ही जोडी आपण पाहतोय आघाडीची. तर बॉलिंग ट्रॅक वरती निखिल आणि मॅचला होती सुरुवात. पॉवर प्लेचा पहिलं षटक. फील्ड सजावट अप्रतिम. पॉइंटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक धाव येते आणि वैयक्तिक सांघिक खातं उघडलं गेलंय. धावफलकाला आपण पाहतोय सुरुवात होत असताना एका धावेच्या मदतीने धावफलकाचा होतोय श्री गणेशा. ओ या दरम्यान धाव घेतली नाहीये, माफ करा. उलटा चेंडू आणि त्याला फुल ट्रोल केलंय. चेंडू चाललाय हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय दमदार षटकार. वाह काय ताकद होती या फटक्यामध्ये, बाहुबली असा फटका. 6 धाब्याने मात्र खातं उघडलंय. आक्रमकतेचं प्रतीक. ओ या दरम्यान वापसी मात्र होतीये, कमबॅक मात्र होतोय आणि उत्तराला प्रत्युत्तर मात्र दिलं जातंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे. डावखऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा खेळपट्टीवरती तयार. या दरम्यान पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, मात्र भिंतीचा अडथळा. मात्र चेंडू पलीकडे गेलाय आणि त्यामुळे पंचांचा इशारा होतोय चेंडू सीमा पार. शानदार, मिळेल चौकार. बॉल द्या, बॉल द्या. घ्या सर, बॉल आलाय, नवीन बॉल आलाय. आलाय का मॅच बॉल आलाय का? हो मॅच बॉल आलाय. आताच्या 4 धावा धावफलकाला दुहेरी अंकामध्ये घेऊन जाईल आणि 10 धावा धावफलकावरती. मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये चालू असताना 6 षटकांची मॅच आहे. अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. पण गोलंदाज देखील आपलं प्रत्युत्तर देण्याचं काम मात्र सोडत नाहीये. षटकार जरी खेळला असला तरी पुन्हा एकदा पूर्ण धाडसानं आणि धैर्यानं तो काम करतोय. जो अगोदरच्या बॉलवरती चुकी गेली तो बॉल मात्र टाकत नाहीये, दुसरा चेंडू मात्र टाकतोय. ज्याच्याकडे वेगवेगळे चेंडू टाकण्याची कला आहे तो नेहमीच खेळपट्टीवरती तिथे सक्सेस मिळवताना आपण पाहिलेला आहे. निखिलला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये 3 डॉट टाकलेत तर 2 चेंडूवरती मोठे फटके आलेले आहेत. दरम्यान पायचे बॅटची एज मात्र घेतली होती चेंडूने आणि डॉट बॉल बरोबर षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आलेल्या आहेत त्या 10 धावा. मी आता अजून एक मॅच करणार आणि जाणार. कंटिन्यू 6 मॅच केले पण त्याच्यासाठी या स्पर्धेसाठी आपण पाहतो झेंडे आणि आपल्याला देणगी स्वरूपामध्ये खुशीने आपण पाहतो या ठिकाणी देणगी देत आहेत. त्या सगळ्या देणगीदात्यांचं मनापासून धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो या नगरीमध्ये भरपूर आहेत आणि आपण पाहतो स्वतःहून या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला येऊन या ठिकाणी देणगी दिलेली. येस अंपायर कॉल व्हाईट बॉल. अभ्यंतर धाबेच्या खात्यामध्ये भर आणि धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती 1 ओव्हर 11 11 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दीपेश. यावेळी चांगला फटका मात्र भिडांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. नकार मात्र दुसऱ्या पहिल्या धावेसाठी येतोय. धाव मात्र भेटत नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक.
या दरम्यान पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑन मिड ऑन दोन्ही मात्र तैनात आणि सातत्याने त्याच झोनमध्ये आपण पाहतोय फटकेबाजी जी करीत असताना एकंदरीत फलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन आहे तो मात्र तिथे बांधून ठेवलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र लावलं गेलंय आणि त्यामुळे रिक्स. या दरम्यान पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धावे दरम्यान घेतली जाते. धावफलक एका धावाने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये लेग बायची धाव. पंचांचा इशारा. दीपेश अजय जगदाळे मनोजजी जगदाळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत. आपलं देखील सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर दीपेशचा पुढचा चेंडू डावकरी आताच्या फलंदाजासाठी. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजतेने पूर्ण होतील आणि या 2 धावेबरोबर धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती 14 धावा. अजून कुठलाही फलंदाज मात्र बाद नाहीये. ऋषिकेश आणि अनिकेत ही जोडी तुम्ही पाहताय सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी योगदान देत असताना यावेळी दीपितचा बॉल. स्विच हिटचा प्रयत्न फसलाय आणि बराच वेळानंतर पाहतोय आपण या मैदानाच्या आतमध्ये काही खेळाडू सातत्याने जो आपला स्वाभाविक खेळ आहे तो खेळताना पाहायला भेटत आहेत. कारण समोरच्या बॅटने जर धाबा येत नसेल तर काहीतरी अफलातून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. भैया सूर्यकुमार यादवला पाहिलं असेल 360 डिग्री मध्ये फलंदाजी करताना. एक सिंगल दरम्यान घेतली जाते. चतुराईची धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 15 धावा. 2 ओव्हरचा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. टीम मीटिंग नॉट अलाउड. क्षेत्ररक्षण करणारी टीम वेळ वाचवायचा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होणार आहे. बॉलर्स नेम निखिल. पॉवर प्लेची पाबंदी हटवली आहे त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला आता सर्कलच्या बाहेर बाउंड्री रेषेवरती पाहायला भेटतील. त्यामध्ये डावकरी हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि फाईन लेग असे 5 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलेत. अर्थात त्याची जी ताकद आहे त्याचा जो स्ट्रॉंग झोन आहे तो मात्र या ठिकाणी काबीज केलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय या तिसऱ्या ओव्हर मधील. कदाचित या खेळाडूचे एकमेकांच्या विरोधामध्ये यापूर्वी देखील आमने सामने झाले असते. आता तिथे कोणी कोणाचा पराभव केला ते इथे मायने धरत नाही. या मॅच मध्ये कोण जिंकणार. क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही. जे होईल ते होईल क्रिकेटमध्ये. कोणी जिंको तो जिंकणार फक्त क्रिकेट आहे. वाईड यॉर्करचा प्रयास सक्सेस आणि तिथे आपण पाहतोय धाव भेटत नाहीये. ऋषिकेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवलं जात आहे. झाले पहिल्या ओव्हर मध्ये धुमाकूळ घातला होता 1 षटकार आणि चौकार खेचून. त्याला मात्र त्यानंतर त्याची बॅट मात्र शांत ठेवली आहे. बल्ला उसका अभी तक खामोश नजर आया है. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सलगचे 3 चेंडू आपण पाहतो निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी आपण पाहतो या ओव्हर मध्ये निखिलची. यावेळेस मिस टाइम शॉट मिड विकेट मध्ये आपण पाहतोय झेल टिपला जाईल आणि मोठा धक्का संघाला बसतोय. मोठा मासा गळाला लागेल. फलंदाज इथे ऋषिकेश होतोय बाद. खरोखरच आज सकाळपासून ही स्पर्धा पाहण्यासाठी हॅलो
मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होत आहे. अबाप श्री पांडुरंग साळीकर साहेब गाव रानवडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उद्योजक श्री शेखर उतेकर गाव रानवडी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नाट्य उतेकर आणि त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि आत्ता या मंचावरती श्री मनोजदादा जगदाळे गाव गांजवणे यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे. या आमच्या सर्व सह्याद्री पुणे विभागातर्फे या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तसेच आज जे जे देणगीदार स्वतःहून संपर्क साधून आयोजकांनी संपर्क साधून येताना शक्ती खारीचा वाटा या स्पर्धेसाठी म्हणून स्वखुशीने देणगी देत आहेत त्या सर्व देणगीदारांचं मनापासून आभार धन्यवाद. धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा आहेत. 3 षटकाचा खेळ आपण पाहतो. प्रगती बताव अजून या षटकातील एक चेंडू बाकी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग एरियाच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर बंगीतून निघालेली सुसाट गोळी मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. 3 ओव्हरचा खेळ झाला. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. टीम मीटिंग नॉट अलाउड. संघ लक्षात घ्या, वेळ वाचवायचा आहे. स्पीडअप करा. स्पीडअप स्पीडअप स्पीडअप. चौथ्या षटकाला सुरुवात होती. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश, ज्याने या अगोदर एक षटक टाकलं, तो दीपेश पुन्हा एकदा आपला 2 षटकाचा कोटा पूर्ण करेल. पहिलं षटक देखील निखिलने टाकलं होतं, त्याने देखील आपला 2 षटकाचा कोटा पूर्ण केला. आणि या 2 षटकामध्ये मक्खी चूज गोलंदाजी करीत असताना 1 विकेट मिळवली आणि 16 धावा या खर्च केल्या. दीपेश मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करीत असताना चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फेक येईल. या दरम्यान 1 धाव. धावफलक 22 धावा. या ठिकाणी माजी नगरसेवक आदरणीय वसंतदादा मोरे साहेब यांचं शुभागमन होतंय. अर्थात तात्या नावाने त्या नगरीमध्ये प्रसिद्ध आहेत आणि तात्यांच्या ठिकाणी आगमन झाले. तात्यांचं आपण करूयात सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर आपल्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला 4 चांद लागले असं म्हटलं तरी हरकत नाही. धावफलकावरती आपण जाऊयात. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ तुम्ही पाहताय. दीपेश बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज आहे अनिकेत. लाईन लेन भरकटलेला चेंडू आणि तिथे आपण पाहतोय पंचांचा कॉल येतोय वाईट बॉल. धावफलक 1 धावाने पुढे. 23 धावा. अनिकेत गायकवाड. एक अनिकेत गायकवाड आहे आणि दुसरा अनिकेत मात्र सातव जाधव. हा फटका फसलाय की फलंदाज हसलाय? यस, फलंदाज हसलाय कारण फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी पाठवला. येतोय शानदार षटकार. 6 धाबे बरोबर धावफलक 29 धावा. बराच वेळानंतर थोडासा नवसंजीवनी देणारा हा फटका धावफलकाला. बराच वेळ धावफलक हे थांबलेलं होतं, सिरावलेलं होतं आणि त्यानंतर मात्र एक फटका आला जो धावफलकाला या ठिकाणी नवसंजीवनी देऊन गेला. त्यानंतर पात्र गोलंदाजाची वापसी पाहायला भेटतीये. कमबॅक मात्र पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू हा जो मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहतोय.
षटक क्रमांक 4 मध्ये तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये अजूनही या षटकातील चेंडू बाकी असणार आहेत. थोड्याशा धावा गोळा करण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम शॉट लॉंग ऑफ मध्ये झेल टिपलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज इथे होतोय बाद. अडीखेत गायकवाडला मात्र मैदान सोडावं लागतंय आणि नवीन फलंदाज तृशांत नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हॅलो 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 यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट क्लब फणसकोंड वर्सेस शिवगर्जना लोहारे आणि याच्या दोन्ही संघाचे कर्णधार असतील त्यांनी कृपया करून टॉसबॉलकडे येऊन संपर्क साधावा. हॅलो हॅलो हे टॉस उडवण्याचं काम पाहतील वसंतदादा मोरे तात्या यांच्या हस्ते आज टॉस करण्यात येणार आहे. या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आदरणीय सन्माननीय या नगरीचे भूषण वसंत तात्या मोरे साहेब यांच्या शुभहस्ते आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. टॉस बॉक्समध्ये बोट टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब विनाविलंब यायचंय. मान्यवरांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अर्थात या नगरीचे भूषण आदरणीय वसंत तात्या मोरे साहेब यांच्या शुभहस्ते होतोय टॉस का बॉस. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम कळवा. राज. आणि या दरम्यान धावबाद स्वरूपामध्ये फलंदाज मात्र मैदान सोडावं लागतंय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज इथे होईल बाद. कॅमेरामॅन प्लीज फोकस. यस. तरी तर आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये राज बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती मात्र धावपास स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आपण पाहतोय. बॅटर नेम गौरव. हा चेंडू सरळ बॅटने समोर आपण पाहतोय व्ही शेप मध्ये फटका. एक धाव मात्र या दरम्यान धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. आमचे सहयोगी समालोचक दत्ता पवार सर देखील या ठिकाणी सूर्यभूषण उपस्थित झालेत. पॉइंट मध्ये तिथे आपण पाहतोय झेल मात्र टिपला जाईल आणि आणखीन एका संकटाचा सामना करावा लागतोय. लोहारे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण घेतलंय. हॅलो 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 या ठिकाणी अतिथींचा सन्मान या ठिकाणी होईल. या नगरीचे माजी नगरसेवक आणि या नगरीचे भूषण वसंत तात्या मोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अतिथी देवो भव ही आपली हिंदू धर्म संस्कृती आपण जपतोय. या अतिथी आपल्याला देवा समान आहे आणि तात्यांचं या नगरीमध्ये काम देखील समाजसेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. खरं तर तात्यांचं हे काम आतापर्यंत तुम्हाला जर सांगायचं झालं तर त्यांच्या दरबारी घेण्याला कुठलाही व्यक्ती खाली हात कधी आला नाही. आदरणीय जयंत भाऊ गिरी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती असेल जयंत भाऊ गिरी आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. तशी तात्यांची ख्याती जर पाहिली तर या नगरीमध्ये
आणि नगरीच्या बाहेर देखील तात्यांचा नाव नेहमीच आदराने घेतलं जातंय. त्याचप्रमाणे नितीन दादा जगताप यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती असेल आदरणीय नितीन दादा जगताप आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय खोमडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि यानंतर सन्मानार्थी नितीन दादा जगताप याला मी विनंती करतो की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असा हा सन्मानार्थी आता खोमडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. 5 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण आणि 5 षटकानंतर धावफलकावरती 42 धावा. खोमडे साहेबांना विनंती आहे आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सन्मानार्थी आदरणीय खोमणे साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं येणारा प्रत्येक अतिथी आपल्यासाठी हा सन्मानार्थी आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आपण जपतोय, जोपासतोय. ही सगळी मंडळी आपण पाहतोय समाजसेवेचं व्रत घेऊन आपल्या समाजासाठी देणं लागतात आणि म्हणूनच पूर्वी आपण साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा हे ज्यावेळेस आपण बोलत आपल्यासाठी तर मात्र या ठिकाणी तात्यांसारखीच मंडळी साधू आणि संत आहेत कारण त्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलंय आणि या समाजासाठी रात्रंदिवस त्यांची समाजसेवा ही मात्र न विसरणारी आहे. मी तात्यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. या ठिकाणी या मैदानाची पाहणी करतात. खरं तर शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. धावफलकावरती 48 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या गेल्यात. सहा षटकांची मॅच आहे. दरम्यान चेंडू लेट कट शॉट खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क येत नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय शेवटच्या या षटकामध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या शेवटच्या षटकामध्ये ओव्हर मध्ये. आदरणीय मनोजी जगदळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मनोजी जगदाळे साहेब अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक अतिथीचा मान सन्मान होणं गरजेचं आहे आणि मी आयोजक कमिटीमध्ये पाहिलं तर सगळ्या मंडळींनी इथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा यथेच मान आणि सन्मान केलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 51 51 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. जेवण आलेलं आहे. जे कोणी जेवायचं राहिलं असेल त्याने जेवण करून घ्या. ज्यांची मॅच आहे याच्यानंतर त्याने विचार करून जेवा. आताच्या बॉलवरती काय झालंय सर? 1 धाव, नो बॉल आणि नो बॉल आहे. 4 रन घ्यायचे आताचे. टोटल 4 बॉल झालेत. आताचा 1 रन. बावन्न धावा आपण पाहतोय धावफलकावरती. या दरम्यान चांगला फटका गॅप मध्ये खेळला. डीप मिड विकेट सीमारेषेला फोडलंय. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. याचबरोबर धावफलक पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती पूर्ण होतील 56 अर्थात अब तक 56. लास्ट बॉल, फर्स्ट इनिंग, लास्ट बॉल.
आणि चेंडू पोहोचलाय सीमा पार. षटक संपलंय, पहिला डाव संपलाय आणि धाव फलक 60 झाल्यात, 60 धावा झाल्यात आणि 6 षटकामध्ये 61 बडवायच्यात. चला, बॅटिंग करणारी टीम क्षेत्ररक्षणासाठी विना विलंब ताबडतोब जाईल आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम विना विलंब ताबडतोब 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवेल. या ठिकाणी आपण पाहतोय KPR कुडपण संघाचे जे सगळे स्वयंसेवक आहे, सगळे खेळाडू आहे, मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांनी खूप आपल्याला मदत केली. कारण त्या मॅचमध्ये ग्राउंड सौजन्य आणि सगळे ग्राउंडसाठी हेल्प करली. त्यानंतर आपण पाहतोय बाहेर गेलेले बॉल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवत आहेत. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. देखील आणि योग्यशी जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 61 धावांच्या पाठलागाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे यांचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 61 धावा या विजयासाठी पाहिजे 6 षटकांमध्ये, सरासरी जेमतेम 10ची
आणि सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येते. ऑन स्ट्राईकला असेल निखिल, नॉन स्ट्राईकला नागेश, तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. मॅच इज ऑन. पहिला चेंडू खेळपट्टीवरती अक्रॉस द बॅट ने मिड विकेट मध्ये, शॉर्ट मिड विकेट मध्ये जीवनदान. झेल मात्र निसटला. झेल छूटा, गेंदबाज का दिल टूटा और मुकद्दर रूठा. झेल मात्र सुटलाय. जीवदान ही जीवघेणी होतात. जीवदान द्यायचं झालं तर मैदानाच्या बाहेर द्या, त्याचे उपकार तो आयुष्यभर विसरणार नाही. तर मैदानाच्या आतमध्ये जीवदान म्हणजे जीव घेणं. दुसऱ्या जागेवरती घाव, चेंडू पाठवला सीमा पार, येतोय शानदार चौकार. जल पे नमक छिड़कना किसे कहते, तो भाई देख लो इसे कहते हैं. ज्याला जीवनदान दिलं त्याने पुढच्या चेंडूवरती चौकार खेचत त्याचे इरादे स्पष्ट केलेत. वैयक्तिक सांघिक खातं उघडलंय 4 धाब्याने. आघात झालाय, इरादा बुलंद, मानस ठरलाय आणि प्रवास चालू झाला 61 धावांच्या पाठलागाचा. या दरम्यान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन लेन शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयास सक्सेस ठरलाय. चेंडूला पाठला करीत क्षेत्ररक्षक गेला होता निखिल. भाई ये गेंद भूला थी लेकिन इसके पीछे जाने का नहीं, नहीं तो फिर जाओगे तो वापस आने का नहीं. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडछाड करताल तर त्याचे परिणाम दुष्परिणाम भोगावे लागतील. या दरम्यान यस अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. अवांतर 100 धाब्याचं खातं उघडेल. धावफलकावरती 5 धावा. पाचामुखी परमेश्वर. 61 धावा बडवायच्या पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि जीवनदान देखील भेटले निखिलला. कसा फायदा घेईल त्याचा. पहिलीच मॅच आपण पाहतोय दोन्ही संघाची. टप्प्याचा चेंडू आणि चाललाय थर्ड मॅन झोन मध्ये. सीमा रेखा पार, येतोय शानदार चौकार. 9 धावा आपण पाहतो. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती पूर्ण होतील. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. टीम मीटिंग नॉट अलाउड. फिल्डिंग टीम मीटिंग नॉट अलाउड. जर एकत्र आले तर तुम्हाला तिथे पेनल्टीचा सामना करावा लागेल. एकत्र येऊ नका, तुम्हाला ती मुभा नाहीये. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रतीकचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 61 धावा विजयासाठी बनवायच्यात. तर काय होणार मॅच मध्ये. रनअप मध्ये मात्र थोडासा फंबल होतोय आणि डेड बॉल. मृत चेंडू आपण पाहतोय ज्याला क्रिकेटमध्ये फार स्थान नाहीये असा हा बॉल. स्विच हिटचा अफलातून फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ग्लोरियस शॉट. वाह, जबरदस्त फटका. चेंडू पाठवला सीमा पार, येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार षटकार. 6 धावेनंतर धावफलकावरती पूर्ण होतील 15 धावा. ज्या वेळेस लेग बी 4 विकेटसाठी अपील डिरेखिटचा प्रयत्न, मात्र फलंदाज तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. फलंदाज सेफ की अनसेफ, फलंदाज बाद की नाबाद, फलंदाज आउट की नॉट आउट, काय होणार. फलंदाज बाद नाही, फलंदाज नाबाद. चला फील्ड डिसिजन पंगवा. लेग बायची धाव असेल आणि धाव फलक 16 या अंकावरती. स्पीड अप यस, वेळ वाचवायचा आहे. होईल तेवढं आपण स्पीड अप करण्याचा प्रयत्न करा.
16 धावा 16. 1 ओव्हर 16 आणि सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा भरलाय 16 आणि ते पाहण्यासाठी आपण सगळेजण झालोय गोळा. अशा धावफलकावरती धावा आहेत 16. मैदानात पाहूया कोण कोणाचा करेल 16 मोळा. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. गौरव षटक क्रमांक 2 मध्ये. फुलटॉस चेंडू मात्र कॅरी करता आला नाहीये. तिथे बॅट वरती व्यवस्थित घेता आला नाहीये. नाही तर मोठा फटका या चेंडूवरती पाहायला भेटला असता. आता क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही, पण हेही सत्य आहे मित्रांनो, जर तर शिवाय क्रिकेटचं पान ढळत नाही. पहिला चेंडू तर फुल टॉस ट्रोल करता आला नाही. येतोय निर्धाव. जिंकण्यासाठी 61 बडवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. मजबूत स्थिती आहे. या दरम्यान फटका तर फसलाय. कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज इथे होईल बाद. पहिला मोठा धक्का संघाला या ठिकाणी बसतोय आणि बाद होऊन परततोय तो निखिल. अगोदरच्या मॅच मध्ये त्याने अगोदरच्या ओव्हर मध्ये देखील त्याने चांगली बॅटिंग केली होती. मात्र यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एज घेतला बॉलने बॅटचा आणि तिथे मात्र विकेट किपरच्या माध्यमातून कॉट बिहाइंडचा तो ठरला शिकार. चला बॅटर चला. आपल्याला कुठला बॅटमॅन कुठल्या नंबरवरती पाठवायचा हे आधी ठरवून ठेवायचं असतं. नाहीतर टाइम आउटच्या नियमानं तुम्हाला फलंदाज बाद करण्यात येईल. सकाळपासून आम्ही एवढे जीव काढून सांगतोय टाइम वाचवा, टाइम वाचवा, टाइम वाचवा आणि तुमचं तेच चाललंय. आज शेवटचा दिवस आहे. आयोजकांची तळमळ, आमची तळमळ तुम्हाला दिसत नाही का? हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर मग काय होणार? चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. धावफलक 6 ने पुढे जाईल. धावफलकावरती पूर्ण होतील त्या 22 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गौरवच्या बॉलवरती आता हल्ला चढवलाय. पहिले 2 चेंडू मात्र जबरदस्त होते. तिसऱ्या बॉलवरती केलं आक्रमण. बॉडी स्प्रे मूव. बावीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या गेल्यात. जेमतेम 10च्या धावगतीने विजयासाठी धावा बडवायच्या प्रति षटकामागे इथे 2 षटकाचा खेळ चालू असताना 22 आल्यात. यावेळेस 6 चेंडू पाहायचंय. वाईड यॉर्करचा प्रयास पूर्ण एकदा शरीरापासून दूर ठेवला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ आणि तिथून चेंडूला पिकअप करायचं होतं मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत चालू असताना हो यावेळेस समोर फटका नक्कीच पाहायला भेटतोय मात्र तिथे क्षेत्राच्या दूरवरून चेंडूवरती येईल. 1 धाव आणि एका धावेवरती थांबावलं जातंय. धावफलक 1 ने पुढे 23 धावा. एकेरी दुहेरी धावांचा फायदा या ठिकाणी नक्की संघाला होणार आहे. मात्र षटकार चौकार हे धावफलकाला नवसंजीवनी देणार आहे. खरं तर धावांचा अंधकार दूर करून विजयाचा तेजोमय प्रकाश पाहायचा आणि तो प्रकाश पाहण्यासाठी पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, क्या बात है भाई. या वेळेस आपण पाहतोय पॉवरफुल स्ट्रोक पाहायला भेटला आणि धावफलक 6 धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावरती या ठिकाणी सर कळवतील आम्हाला किती झाल्यात या षटकाराने. 29 29 धावा. 2 ओव्हरचा खेळ झालाय.
आणि 29 धावा आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावांची लयलूट मात्र चालू आहे. रन मशीन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज नागेश आणि राज, योगेश आणि राज. यावेळेस योगेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. एकोणतीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. 61 धावांचं टार्गेट होतं सोबत. धावांचा पाठलाग आपण पाहतोय करताना संघाला. तुम्ही पाहताय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आणि मुंबई cricket.in माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसिद्ध केली जाते. तर मॅच मध्ये जाऊया. इथे पाहायचंय आपल्याला काय होतंय. या दरम्यान चांगला फटका. गेंदबाज के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखे के बाहर जाती हुई. ये लगाया मौके पे लगाया चौका. चौवा झणझणीत चौका. 4 धावा. स्पीड अप करा. धावफलक 4 ने पुढे आणि धावफलकावरती धावा पूर्ण होतील. तेरी ना मेरी डब्बल तेरी 33 धावा. या दरम्यान आणखीन एक मोठा फटका मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू त्यांच्या गोदीमध्ये. विकेटचं होते पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पायसे मैदानाच्या आतमध्ये आता विकेटचा मात्र धक्का बसतोय. पडझड मात्र होतीये आणि डावाला उभारी देण्यासाठी, डावाला आधार देण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल होईल. सागर. चला थोडस स्पीड अप प्लीज. तेच ते सारखं सारखं बोलून आम्हाला देखील थोडस वाईट वाटतं, पण हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही जागेवर येत नाही तोपर्यंत आम्ही बोलण्याचं थांबत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. अजूनही 28 धाब्यांची गरज विजयासाठी टीमला असणार आहे. म्हणलं जातील का डिफेंड होतील. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती फुल ट्रोल होतय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल मात्र निसटलाय. हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा गेरों में कहा दम था. हमारी कश्ती थी डुबी जहां पाणी कम था. असंच म्हणावं लागेल. आता जर आपलेच दात आणि आपलेच होठ, काय बोलायचे कोणाला बोलायचे. प्रयत्न त्याने चांगला केला. बरेचसे झेल आज क्षेत्ररक्षकांनी सोडलेत. गोलीगत धोका आणि फलंदाजाला मिळेल मोका आणि त्याने मारून दाखवला इथे चौका या छक्का. यस, हा चेंडू सीमा पार येतोय. शानदार षटकार. जेवणाचं कोणी राहिलं असेल तर जेवणासाठी कृपया मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे जा. खूप रुचकर, चविष्ट, स्वादिष्ट, खमंग असं जेवण आहे आणि जेवणाचा मनमुराद आनंद घ्या. भुकल्यांची भूक, तहानलेल्यांची तहान भागवणारे आयोजक कमिटी या ठिकाणी आहेत. त्यामुळे होऊ द्या खर्च. संयोजक मंडळ आहे आपल्या घरचं. या दरम्यान हा चेंडू पाहायचा आहे. शमीला गुदगुल्या करत चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येईल. धावफलक 1 ने पुढे जाईल आणि धावफलकावरती 41 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय मॅच वरती ताबा मिळवताना संघ. पुढच्या टीमने मात्र तयार राहायचंय. फणस कोंड आणि यस 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 अंपायर कॉल. वाई नो बॉल, नो बॉल, नो बॉल. कष्टानं कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं, मराठीमध्ये जसं म्हणतात.
धावफलक 1 पुढे 42 धावा. हो फुलटॉस चेंडू, फ्रीडची संधीची झाली चिंदी. आणि याचबरोबर आपण पाहतोय षटक पूर्ण होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरचा खेळ झाला. 42 बनवल्यात. 3 षटकांचा खेळ बाकी. बडवायच्यात 20 धावा. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाब्यांची गरज. पहिला बॉल आपण पाहतो या 4थ्या षटकातील आणि धाव मात्र भेटणार नाही. निर्धाव चेंडू मात्र असेल. 17 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. 19 धावा, सॉरी माफ करा, 19 धावा आपण पाहतोय. पाहूया मॅच लवकर फिनिश होती की गोलंदाज पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय. काय होणार, कोण कोणावरती हावी ठरणार, कोण कोणावरती सरशी गाठणार, क्या होगा क्या नहीं होगा ये तो आने वाले समय हमें बताएगा. या दरम्यान यष्टांचा घेतला वेध आणि फलंदाज झालाय त्रिफळाचित. फलंदाज इथे होतोय बाद. चला नवीन फलंदाज, घाई करा. स्पीड अप स्पीड अप स्पीड अप. वेळ वाचवा खेळाडू. बॅटर Not a batsman, it's a batter. batsman शब्दावरती बंदी घातली ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. फलंदाज पट्टू, टेनिस क्रिकेटचा शब्द काढा जरा काहीतरी. टेनिस क्रिकेटचा नवीन शब्द आला पाहिजे. फलंदाज पट्टू तो मग बॅटच घेऊन ते लीड झाला तिला बॅट्समन कसं म्हणणार आपण. लेडीजसाठी ते शब्द नाही वापरले. प्लेयर ऑफ द मॅच म्हणून केलेलं आहे. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल झालेत. काय कमाल करणार. 19 धाब्यांची गरज आहे. मोठे फटके पाहायला भेटेल का की गोलंदाज पुन्हा एकदा हावी होतील फलंदाजावर. हलकेशा हातानं ड्राईव्ह केलं चेंडूला, तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. 1 धाव आणि एका धावाने धावफलक पुढे जात असताना 43 43 धावा. अजून 18 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी. 3ऱ्या पंचांची मदत. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. थर्ड अंपायर्स कॉल. जस्ट वेट अँड वॉच. डिसिजन इज पेंडिंग. धक धक. मुंबई क्रिकेट आज तक, मुंबई तक चल दाखव. किती येऊ जवळ दौंडला जायचं. दौंडवरून नॉट आउट आहे. फलंदाज नॉट आउट. दरम्यान आपल्याला पाहायचंय कमबॅक नक्कीच गोलंदाजीतून होतोय. .44 44 धावा. अजूनही 17 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक राहिले ते
13 बॉल 17 या ओव्हरमधील एक आणि अजून 2 षटके बाकी आहेत. 13 चेंडू 17 धाबा. इथे चेंडू हवेमध्ये पायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला. कॅच विन द मॅच विन. पकडा कॅच जिंका मॅच असं आपण म्हणतो. मात्र इथं सुटला कॅच तर मग गेली मॅच. मॅच मात्र निसटती हातातून. हा कॅच सुटला की मॅच सुटली हे मात्र यांना काळात आणि बिळात तुम्हाला नक्कीच कळेल. षटक संपलाय. 12 चेंडू आणि बनवायच्यात 15 धाबा झाल्यात त्या धफुलकावरती. 46 ऑन बोर्ड. 12 चेंडू आणि बनवायच्यात त्या अजूनही 15 धाबा. थोडंसं काहीतरी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणं गरजेचं होतं आणि ते या ओव्हरमध्ये पाहायला भेटलं. फक्त 4 धाबा खर्च केल्यात आणि एक विकेट मिळवली. मॅच मध्ये कमबॅक केलंय गोलंदाजाने. अजून एखादं असं षटक जर पाहायला भेटलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी कमबॅक आणि ती रोमहर्षकता तो चित्तथरारकपणा पहिला भेटेल. बाहेरची एज मात्र लागली जाती. गॅप मध्ये चेंडू चाललाय गुदगुल्या करत सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाबेंसाठी येतोय शानदार चौकार. 11 बॉल आणि आता 11 धाबा जिंकण्यासाठी. चौकारानं पहा सामन्याची पुन्हा एकदा दिशा आणि दशा मात्र केली आहे. इथं चुकली दिशा तर मग होणार दशा यात शंका नाहीये. मिस टाइम शॉट आहे मात्र तिथे पाहायचंय क्षेत्र दूरवर. 1 धाव येईल. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल. शेवटचे 10 चेंडू 9 धावा. 10 में चाहिए 9. क्या बन पाएंगे? क्या बना लेंगे या सामने वाली टीम बिखरा देगी? फिर से एक बार इस समीकरण को देखना है क्या होगा क्या नहीं होगा. बैट का टॉप एज और विकेट का होगा पतन. कॉट बिहाइंड का शिकार. बल्लेबाज जाता हुआ बैक टू द पवेलियन. चला पुढचे बॅट्समन बॅटर और बॅट्समन इस बॅटर फुलंदाज श्रेयस. चला घाई करा. स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला सांगू सांगू दमलो आम्ही आता सकाळपासून. किती वेळा सांगायचं. 9 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. 9 बॉल आणि 9 धावा. देवा आम्हाला पावा आणि होऊ दे आमच्या धाबा. प्रतिस्पर्धी संघ तसन देवा आम्हाला पावा आणि नाका होऊ दे यांना धावा. दोन्ही देवाने मात्र आपल्या देवाकडे नवस सावध बोलायला सुरू केलेत. साखडे मागणे घातले जाते विजयासाठी. काय होणार? कोण कोणाच्या आखेला धावणार? मात्र ना क्रिकेट में दबा ना दुवा. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक. दुसरा धक्का. ज्या पावलाने आलाय त्याच पावलाने आता परतीचा रस्ता दाखवलाय. जैसे आये वैसे लौट के जाए. गोलंदाजांनी मात्र कमाल केली या मॅच मध्ये. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात मात्र 2 मोहरे देखील टिपलेत आणि मॅच मध्ये रंगत आणली आहे. शेवटचे 8 बॉल आणि पाहिजे 9 धावा. बॅटर शुभम. पाहूया. चला घाई करा. तुम्ही पाहता सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 ज्याचा वाटेल गर्व असे दुसरे पर्व. काय आतटची मॅच होती. काय लढत मात्र होती. रंगतदार सामने मात्र या दुपारच्या सत्रामध्ये धगधगता उन्हात काय चाललंय खेळाडूंच्या मनात हे मात्र पाहायचं दत्ता सर. धाकधूक सगळ्यांच्या मनामध्ये असणार आहे. धडधड. शुभम. ओसूर एक फटका. पॉइंटच्या डोक्यावरून ते चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. पॉवरफुल बुलंदी स्ट्रोक. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलाय. शानदार दमदार
षटकार 6 धावा. दत्त सर या शॉटने सामन्यामध्ये काय केलं तर होत्याचं नव्हतं केलं. या शॉटने काय केलं तर अगोदरच्या केलेल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती पाणी फेरलं आणि दहशत इथे हा बॉल. यस अंपायर कॉल वाईट बॉल. आधीच कर्जबाजारी त्यात हुसना शेजारी. नो बॉल की वाईट बॉल. वाईट की नो. नो की वाईट. अंपायर कॉल. यस इट्स अ वाईट. इट्स अ नो बॉल. नॉट वाईट. इट्स अ नो. आता जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. फ्रीडची संधीची झाली चिंधी. मात्र या दरम्यान घेतली 1 धाव आणि दोन्ही संघाचं धावफलक इक्वल समान धावफलक. जिंकण्यासाठी पाहिजे मात्र फक्त 1 धाव. एका धावेची गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सचिन भाऊ दोडके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. याच्या स्पर्धेच्या दरम्यान त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय, लक्षणीय आणि या स्पर्धेच्या मध्ये 4 चांद लागणारी ठरतीये. साहेबांचं मनापासून धन्यवाद. खरं तर हे पूर्ण आपण पाहतोय मैदान जे आहे ते साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालंय. साहेबांचं आपण मनापासून धन्यवाद देऊयात. खरं तर मी साहेबांचं नाव गेली काल दिवसभरामध्ये ऐकलं, मात्र आज साहेबांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग आलाय. साहेबांचं मनापासून स्वागत असेल या सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये.